खराच्या शिवनिका संस्थांसाठी दारणा धरणातून पाणी आरक्षित. तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता निर्णय. शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थेला वळवल्याचा आरोप. एकूण 39 लाख लिटर पाण्याची मिळाली होती मंजूर. महादेवाचं देवस्थान ट्रस्टचा कार्यकाळ 8 ऑगस्ट 2025 ला संपला. माध्यमांवरती दाखवलेले व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचे. रुपाली चाकणकरांकडून राजीनाम्यानंतर सारवासार. राज्यातल्या सर्वाधिक अकार्यक्षम महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा. पण राजीनामा देताना त्यांचा माज उतरलेला नाही. विजय वडेट्टीवारांचा ट्विट करत चाकणकरांवर हल्ला. घरगुती एलपीजी पुरवठा हळूहळू सुरळीत. व्यावसायिक वापरासाठी अंशतः पुरवठा. एनआरसीच्या निमित्तानं नागरिकत्व काढून घेण्याचा कट. ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप. मालदीवमध्ये उद्योजक गौतम सिंघानी यांच्या स्पीड बोटला अपघात. उपचारासाठी केलं एअरलिफ्ट. मुंबईत उपचार सुरू. वडापाव महागला. दुप्पट वाढ. वडापाव आता 15 रुपयांवरून 30 रुपयांवर. मार्शल आर्ट्स ग्रँड मास्टर आणि ऍक्शन हिरो चक नॉरिस यांचं निधन. वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. ऑस्ट्रेलियाचं त्रिकूट सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार. आयपीएलच्या नव्या हंगामापूर्वीच फ्रँचाइझना धक्का. चीफ सिलेक्टर अजित आगरकरांच्या भवितव्याबाबत संभ्रम कायम. करारवाढ संबंधित वृत्ताचं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून खंडन. आज मुंबईसह देशभरात ईदचा उत्साह. ठिकठिकाणी मशिदीत पहाटेच्या नमाजासाठी मुस्लिम बांधव एकवटले.